जिंतूर येथील माजी आमदार विजय भांबळे यांच्याकडून आज यात्रेला जाणारे अनेक नागरिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिंतूर येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते। परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हज यात्रेला जाणारे भाविकांचा येथील टीजे फंक्शन हॉलमध्ये माजी आमदार विजय भांबळे यांच्याकडून सत्कार करण्यात आला। यावेळी आज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसह येथील अनेक सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना मान्यवर काय म्हणाले ते पाहूयात। अशी माझी प्रामाणिक भावना आहे। नमाज हात जकात हे क्लिअर आहे इस्लाम। त्याच्यामध्ये हा जी तीर्थयात्रा सगळ्यात महत्त्वाची आहे। तर एक गोष्ट मला आठवते का खेड्यामध्ये आपण जकात करतो, तर एका खेड्यामध्ये कुटुंब राहत होतं आणि मुस्लिम समाजाचं कुटुंब होतं। आर्थिक परिस्थिती थोडी जेमतेम होती। त्याची इच्छा होती मुलाला आपण हजला पोहोचायचं, तर त्याला सगळ्या हिंदू मुस्लिम मित्रांना सांगितलं बाबा जाण्याची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती अडचणीची। सगळ्यांनी काय केलं, थोडे थोडे पैसे एकत्रित केले आणि म्हणजे तुझी इच्छा पूर्ण कर, आणि ती पिशवी भरून त्याच्या जवळ दिली। दिल्यानंतर असे लोक जमले। त्यावेळेस त्या हातला जाणाऱ्या त्या मुस्लिम तरुणाने एक शेर सांगितला, ते म्हणजे दोस्तों के दोस्ती प्यार जी भर के आया क्योंकि यहाँ से मदीना नजर आ गया। खऱ्या अर्थाने विजयराव भांबळे साहेब सुद्धा हा कार्यक्रम घेतात, तर ते नेक आणि पाक संपत्तीतून या कार्यक्रमात खर्च करतात। आज हज लोगों का इस्तेमाल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से और भांबळे कुटुंब की तरफ से हर साल की तरफ से आज ये प्रोग्राम रखा है। हमारे जिंतूर में से 32 लोगों को हज को जाने का मौका मिला और मैं तहे दिल से उनको मुबारकबाद देता हूँ। अब बस अल्लाह ताला से यही दुआ कीजिए कि इस मुल्क में अमन और शांति रहे, ऐसा संदेश उनके देने के लिए मैंने उनको कहा है। और ये हर साल प्रोग्राम हम हिंदू मुस्लिम सब भाई मिलकर रखते हैं और एक भाईचारे का संदेश इस प्रोग्राम से माध्यम से जाने की कोशिश हमारी पार्टी हमारे कार्यकर्ता हमेशा करते हैं। मैं सभी हमारे हिंदू मुस्लिम भाई की तरफ से जो हज को लोग जाने वाले उनको मैं बहुत ही दिल की गहराई से उनको मुबारकबाद देता हूँ। अल्लाह ताला उनका जाने के हज के जाने का उनका जो मकसद है वो उनका कामयाब करे, ऐसी मैं दुआ करता हूँ और रुकता हूँ। खुदा हाफिज़। प्रतिनिधी रिया चौस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।